एबी फॉर्म देण्यावरून सर्वसामान्य भाजपाच्या कार्यकर्त्यामध्ये एक मानसिकता अशी आहे की मी त्या यादीमध्ये आहे की नाही, अशा विधा मनस्थितीमध्ये असतानाच यादीतील मोजक्या 4 नावं जेव्हा त्यांच्या कानावर येतात त्यामुळे मात्र त्यांचा चेहरा आणि त्यांचा हताशपण पाहण्यासारखा आहे. तसेच चेहरे आपल्या सोबत आहेत ते असे दोन. जेव्हा तुम्हाला समजले की तुमच्या नावाला कात्री लागली आहे, कसं आहे, मी अनेक वर्षांपासून देवदेश धर्माचं काम करत आलेलो आहे. मी मागच्या वेळेस 2017ला देखील इच्छुक म्हणून पक्षाकडे उमेदवारी अर्ज सादर केला होता आणि यावेळेस देखील मी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. पण एकंदरीत आता सध्याची जी परिस्थिती आहे ती बघता म्हणजे मला खात्री म्हणण्यापेक्षा हसताय तुम्ही, उपरोधिक हसताय. नाही, उपरोधिक हसत नाही आहे. मला जवळपास म्हणजे अध्यक्षांनी सांगितलं होतं की उमेदवारी मिळण्यात थोडीशी अडचण आहे. त्यामुळं मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता म्हणून मी जास्त काही फोर्स केला नाही. मी कुठलाही वशिला मी लावायचा प्रयत्न केला नाही. मी पक्षाच्या विचारधारेवरती चालणारा कार्यकर्ता आहे. पक्ष जो आदेश देईल तो माझ्यासाठी अंतिम असेल. क्या बात आहे. म्हणूनच म्हणतोय भाजप हा केडरबेस कार्यकर्त्याची खाण आहे. कार्यकर्त्याच्या ह्या आगणीला किंवा ह्या ताकदीला नेत्यांनी कशा पद्धतीनं व्यवस्थित हाताळायचं हे समजून घेणं गरजेचं आहे. पण मागील काही दिवसापासून विधानसभेनंतर, खास करून विधानसभेनंतर मात्र भाजपाच्या एकूणच राजकारणामध्ये एक वेगळा बदल आणि वेगळी पद्धत दिसून येते. माझ्यासोबत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रभाकर जामगुंडे. गेली 40 वर्ष ज्यांनी पक्षाच्या एकूणच उभारणीला 48 शब्दामध्ये आजही जोर आहे. 48 वर्ष, फक्त 2 वर्ष कमी आहेत 50ला. खूप मोठं योगदान की ज्या वेळेस पक्षाकडे कोणीच नव्हतं त्यावेळेस तुम्ही होतो. पक्षाच्या पहिला जे 11 जे टीम होती निवडून आलेली त्याचा मी सदस्य होतो. तिथून निवडून आलेलो होतो 1985 साली. आणि मी 1977 पासून पक्षाचं काम करतोय. 1985 पासून आज सगळ्यात 40 वर्ष सतत महापालिकेत कार्यरत आहे. इतक्या वर्ष कार्यरत असताना देखील प्रभाकर जामगुंडे यांना उमेदवारी मागण्यासाठीचा अर्ज करावा लागतो आणि अर्ज केल्यानंतर रिझल्ट काय येतो? भरलेला फॉर्म चिन्ह नसल्यामुळं अपक्ष म्हणून जाहीर केला जातो. दुर्दैव आहे राव. म्हणजे ज्या कारणाने नेते असं एकूण सगळं बघितल्यानंतर वाईट वाटतं म्हणाला आपण काय कुठं चुकलो. वाईट नाही हो साहेब, लाज वाटते मला, लाज वाटते. मी कुठं उभारलो काय चाललंय, मी काय करावं. वाईट नाही, वाईट वाटायचे दिवस गेले, लाज वाटायला लागली आम्हाला. काय भाजपाने काय सोडलंय? विचारधारा सोडली, नेतृत्व सोडलं का तत्व सोडली? काय सोडलं काय की इतकी अवस्था कार्यकर्त्यांची बेकार होती? मला तुम्ही काय धरलंय ते सांगा, मग तुम्हाला काय सोडलंय ते सांगतो. हे धरलेलं दिसायला ना सगळ्या जगाला. कुठनं बियाचं नात्याचं, कुठनं बियाचं नात्याचं. उपऱ्यांमुळे भाजपामध्ये एक दूषितपणा जास्त वाढलाय असं म्हणायचं. हो साहेब, तुमचा दीनदयाळ उपाध्यायचं तुमचे एकात्म मानवतावाद काय बोलणार तुम्ही? काय आहे ते? कुठं आहे ते? काहीच नाही, कोणालाच माहित नाही, काय नाही. हे सगळे आलेले, पक्षाकडे अर्ज नाही, पक्षाकडनं मुलाखत नाही. डायरेक्ट 2 दिवस अगोदर यायचं. त्याचा नेता भाजपमध्ये आला म्हणून त्यांना हात आला की त्याला डायरेक्ट एबी फॉर्मच. मग कंपॅरिझन ही करता. आणि तुम्ही काय स्टेटमेंट दिलं? आमच्या काय म्हणतो त्याला, प्रामाणिक कार्यकर्त्यावर जर अन्याय होत असेल तर त्याला कुठलंही भरलं तरी आम्ही त्याचं काम करू. वाटतं तुम्हाला ते ठामपणे उभारतील? विचारावं लागेल ना. वाटतं का तुम्हाला? तुमचा अनुभव काय सांगा? हे बघा, आता त्यांची मानसिकता मी काय सांगू. त्यांनी काय विचारणार, मला विचारावं तर लागेल ना. आता माझा फॉर्म अपक्ष झालाय, माझ्या अन्याय झालाय का नाही हे विचारतो पहिल्यांदा त्यांना. झाला म्हणला तर मग ठेवू दे का म्हणून विचारतो. पुढे काय करणार मी? अशीच परिस्थिती कायम राहिली तर भाजप संपेल असं वाटतं तुम्हाला? काँग्रेसमध्ये व्हायला वेळ लागेल का? त्याबाबत मी असले भाकीत करायला मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही हो. मी तिकीट मागून उभारून पक्षाचं इथे छोटं मोठं नागरिकाचं काम, महापालिकेत काम करणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही तिकीट घेऊन समाजकार्य, विचारधारा किंवा पक्ष जोपासण्याचं काम करण्याचा हेतून तिकीट मागितलं का एक धंदा म्हणून तुम्ही तिकीट मागितलं? ऐका, गेल्या वेळेला मी कोऑप्टमधनं निवडणूक लढवली.
माझ्या 23 नंबर प्रभागामध्ये गेल्यानंतर तिथली परिस्थिती होती, केवळ एक उमेदवार भाजपचा होता, ते बी बायलक निवडून आलेला होता, कोणच भाजपचा तिथं नव्हता. त्यामुळे मला थोडंसं वाईट वाटलं त्यावेळेला वाईट वाटलं, आता लाज वाटायला सोडा. मग मी काय केलं, माझं सगळं बजेट त्या भागामध्ये सगळा घातला आणि तिथे एक वॉर्ड तयार केला. एक 10-11 हजारचा असा गट्टा तयार करून ठेवला मी व्यवस्थित, म्हणजे इथं भाजपला मदत होईल म्हणून. आणि या ठिकाणी मी वास्तविक मला तिकीट मागायची आवश्यकता नव्हती सर. मी 72 वर्षाचा आहे. केवळ एक जिद्दीनं इथं चारीच्या चारी आपण काढू या हिशोबाने मी मागितलं होतं. आणि मी एवढं जिद्दीनं तिकीट मागून मी काय थोडेच आर्थिक व्यवहार करणार आहे महापालिकेत, कधीच केले नाहीत. माझी तो विचार होता माझा तो. त्यामुळे मी हे सगळं केलं. पण त्यांनी आता मलाच बाजूला ठेवलं, तर त्यांना शुभेच्छा, त्यांनी आणावं चारी निवडून. आम्ही मरणापर्यंत झटलो, पक्षासाठी सगळं सर्वस्व दिलं. आम्ही मरणापर्यंत झटलो, पक्षासाठी सर्वस्व दिलं. वेळ आली सन्मानाची, तेव्हा उपऱ्यालाच बाजूला घेऊन बसलो. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्र.